नमस्कार, मी आपळे गुरुजी, पंचपळ्या दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचा विश्वस्त। आपल्या पंचपळ्या हौदाच्या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे रौप्य महोत्सव प्रित्यर्थ आपण यावर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिलाच असा हा सहस्त्रचंडी अनुष्ठानाचा सोहळा या ठिकाणी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत संपन्न झाला। अतिशय प्रतिसाद चांगला आणि उल्लेखनीय असा आपल्याला मिळाला। याच्यामध्ये हजारो लोक या ठिकाणी आले, या सहस्त्रचंडी यागाच्या सोहळ्याचं दर्शन घेतलं, त्याचा आनंद घेतला। बरेचसे त्याच्यामध्ये सहभागी झाले। याच्यामध्ये 1000 पाठाचं वाचन 50 ब्राह्मणांनी 5 दिवसांपर्यंत केलं आणि 100 पाठाचं हवन हे 20 ब्राह्मणांनी 5 दिवसांपर्यंत केलं। आणि त्यानंतर आणि हजारो लोक येताना बरीचशी लोक याच्यामध्ये कुंकुमार्चन आमचं 4 दिवस झालं। त्यानंतर दीपार्चन झालं, ज्याच्यामध्ये वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले आणि त्यांची कन्या वेदिका यांनी आद्य शंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी नावाचं जे स्तोत्र होतं त्या स्तोत्राच्या माध्यमातून दीपार्चन हे केलं गेलं। त्याचबरोबर द्रव्यार्चन म्हणजे आपल्या लक्ष्मी यंत्रावरती सुट्टे जे पैसे आहेत त्या पैशांनी अभिषेक घालून त्याची पूजा केली। असा सगळा सोहळा आणि जवळपास 2 तासापर्यंत पूर्णाहुती या ठिकाणी सुरू होती। असा हा भव्य दिव्य सहस्त्रचंडी यागाचा सोहळा संपन्न झाला, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशीच आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांच्या माध्यमातून गणेश पूजन केलं गेलं। मधल्या काळामध्ये आपल्याला भरतशेठ गोगावले हे जे मंत्री आहेत शिवसेना एकनाथ शिंदेचे, त्याचबरोबरीनं चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट देऊन या सगळ्याचं कौतुक केलं। आणि त्याचबरोबरीनं आपण जी संभाजी सृष्टी या ठिकाणी उभी करत आहोत त्या संभाजी सृष्टीच्या निर्माणाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं वचन या सगळ्या मंत्रीगणांनी या ठिकाणी दिलं। असा सहस्त्रचंडी यागाचा हा सोहळा आणि आपण पंचपळ्या दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ही घेत असतो। एक वर्ष आपण जे काही सांधेदुखी असेल किंवा स्नायूदुखी असेल, हाडांचे दुखणे असतील, याच्यावरती आपण मोफत तपासणी शिबिर केलं। त्याचबरोबरीनं जे फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून या रुग्णांना आपल्या मार्गदर्शनही मिळालं। यावर्षी आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये शुगर तपासणी असेल किंवा कर्करोग तपासणी असेल, म्हणजे कर्करोग स्तनाचा कर्करोग विशेषतः महिलांचा असेल किंवा थ्रोट कॅन्सर म्हणतो आपण, गळ्याचा असेल, आतड्याचा असेल, अशा अत्याधुनिक जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून हे आपण तपासणी शिबिर करत असताना आपल्याला रोटरी क्लबनी या ठिकाणी ही अत्याधुनिक यंत्रणा असलेली गाडी या ठिकाणी मोफत दिलेली आहे। बाहेर जर आपण तपासणी करायला गेलो तर 10,000 रुपये खर्च येतो कॅन्सर तपासणीला। या ठिकाणी आपण मोफत तपासणी करत आहोत आणि आपण बघता आहात की पाठीमागे आपल्याला उदंड प्रतिसाद हा मिळायला सुरुवात केली। आता तर सुरुवात झाली एक अर्ध्या तासापूर्वी। हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे आणि या शिबिराला मी आपल्या माध्यमातून आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मी आवाहन करतो की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येनं या शिबिराचा लाभ घ्यावा। याच्यामध्ये आपण अँजिओग्राफीचं सुद्धा आपण मोफत तपासणी करणार आहोत, म्हणजे ज्यांना या ठिकाणी हृदयामध्ये काही ब्लॉक असेल किंवा काही दुखणं असतील तर त्या अँजिओग्राफीमधून आपल्याला त्या हृदयामध्ये काही ब्लॉकेज आहेत का नाहीत हे कळतं। त्या अनुषंगाने मग अँजिओप्लास्टी करावी लागेल किंवा करावी नाही लागणार किंवा नुसत्या औषधानं बरं होईल, असं सगळं मार्गदर्शन या माध्यमातून केलं जातं। हजारो लोक आपण दरवर्षी ज्यावेळेला शिबिर घेत असतो त्यावेळेला त्याचा फायदा घेत असतो। मागे कस्तुरबा हॉस्पिटल आहे तिथं सुद्धा आपण ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरुवात केलेली आहे आणि इथं आपण कर्करोग तपासणी शिबिर जे आहे गाडी आहे मोठी, त्या गाडीमध्ये ते अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन आहे, त्याच्यावरती अगदी बारीक सुद्धा जर दोष असेल म्हणजे प्राथमिक स्तराचा आहे ज्याला आपण प्रायमरी स्टेज म्हणतो, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतो। इतक्या अगदी सूक्ष्म पद्धतीनं त्याचं स्कॅनिंग मशीनवरती हे निदान होतं। तर मी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा। हे देऊ का त्यांना?
नमस्कार. नमस्कार. मी प्रशांत तुपे, सचिव पंचपाळे हाऊस दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट. या ट्रस्टच्या अनुषंगाने किंवा माध्यमातून नुकताच सहस्त्रचंडी यज्ञ पार पडला. जवळजवळ मला वाटते दिनांक 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये यज्ञ पार पडल्यानंतर आपल्याकडे सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबिर घेण्याची परंपरा गेली 12 वर्ष आपण जपली आहे. या रक्तदान म्हणजे पवित्र दान, रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे. पृथ्वी तलावर असणाऱ्या होणाऱ्या सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान रक्तदान समजलं जातं, की ज्यामुळे एखाद्याचा जीव वाचला जातो. खरं तर आता सध्यामध्ये 21 शतकामध्ये असे रक्तदान करत असताना काही बँकांनी आमिष दाखवून रक्त खरेदी करण्याचा प्रयत्न केला होतो. खरं तर अशा प्रयत्नांना फाटा देण्याचं आपण काम करतो. आपण गेली 11 वर्ष सातत्यानं रक्त गोळा करत असून यामध्ये सुमारे 100 ते 150 बाटल्या रक्तदान करत दरवर्षी करत आलो. आपण आजपर्यंत सुमारे 4-5 हजार बाटल्या रक्तदान केले. उद्या आपल्याकडं दिनांक 15 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत माऊली ब्लड बँकेच्या अनुषंगानं रक्तदान महासोहळा घेतलेला आहे. आणि या महासोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही भाविकांना आवाहन करतो की त्यांनी देखील या यज्ञामध्ये रक्तदानाच्या यज्ञामध्ये सहभागी व्हावं. आम्हाला महाचंडी सहस्त्रचंडीच्या यज्ञात तर सहभागी झालाच, पण रक्तदानाच्या यज्ञात सुद्धा सहभागी होऊन आम्हाला पुरस्कृत करावे आणि उत्स्फूर्त करावे आणि आमच्या उपक्रमाला साजेसा न्याय द्यावा अशी विनंती. याच्यामध्ये आमचे जे सचिव आहेत माननीय प्रशांत तुपे यांनी रक्तदान शिबिराच्या बद्दल आवाहन केलं की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं. आता काही लोकांच्या मनामध्ये भीती असते, शंका असते की बाबा आपण रक्तदान केलं तर शरीरातलं रक्त कमी होईल का काय. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर 3 महिन्यानंतर रक्तदान करावं, कारण रक्तनिर्मिती प्रक्रिया आहे अभ्यास सुरूच असते. त्यामुळे 3 महिन्यांनी जर तुम्ही रक्तदान केलं पुन्हा ते रक्त तयार होत असतं. त्यामुळे जास्तीत जास्त आता आमच्याकडे साताऱ्यामध्ये सुधीर माजगावकर म्हणून होते बघा, अतिशय चिडचिडीत अशी व्यक्ती, पण तिने जवळजवळ 25 वेळा रक्तदान केलं होतं, म्हणजे त्यांचा सत्कार झाला होता. अशा अनेक व्यक्ती की ज्यांनी हजारो वेळा रक्तदान केलं असेल, म्हणजे दर 3 महिन्याच्या माध्यमातून. आता याच्यामध्ये कसं असतं की थॅलिसिमिया नावाचा लहान मुलांमध्ये एक आजार आहे की त्यांना दर आठवड्याला रक्त द्यावं लागतं, किंवा रक्ताची टंचाई, रक्ताचा तुटवडा सातत्यानं आपण या बातम्या ऐकत असतो, वाचत असतो. म्हणजे जर आपण रक्तदान केलं तर पृथ्वीदान केल्यावर केवढं पुण्य मिळेल, तितकं पुण्य या रक्तदानातून मिळणार आहे. कारण तुम्ही एक बाटली रक्तदान केलं ते एखाद्या रुग्णाला अत्यावश्यक आहे की ते रक्त त्या रुग्णाला मिळाल्यानंतर त्याचा जीव असणार आहे. तर त्या व्यक्तीचा तो म्हणेल की अरे हे जे रक्त मला मिळालं ती व्यक्ती मला माहित नाहीये, कुणी रक्त दिलं माहित नाही, पण त्या व्यक्तीमुळं आज माझा जीव वाचला. आणि मग त्या रक्तदान केलेल्या व्यक्तीबद्दल तो माणूस प्रार्थना करेल की याच्या आयुष्यामध्ये भरभराट येऊ देत, समृद्धी येऊ देत, ह्याला चांगलं आरोग्य मिळवू देत, याला महत्पुण्य मिळवू देत. अशा पद्धतीचा आता हे सगळे जे निर्णय आहेत, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, की यावर्षी सहस्त्रचंडी याग आपण सोहळा केला, दरवर्षी आपण हे करत असतो. तर ह्याच्यामध्ये अतिशय धाडसानं तो निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं करायचीच. असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आमच्या पंचपाळे हाऊस दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीयुत धनंजय देशमुख. धनंजय देशमुख यांनीच 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला इथं लक्षात आलं की त्यांचे जे वडील आहेत लक्ष्मण बापू, तर त्यांच्या लक्षात आलं की ही जी ऐतिहासिक वास्तू आहे पंचपाळे हाऊस, जी विटंबना होती, इथं अनेक अवैध धंदे होत आहेत, अनधिकृत चाललेले प्रकार आहेत, तर ह्याची विटंबना कशी थांबवायची. मग त्यांनी त्यावेळेला अभयसिंह महाराज, जे कैलासवासी अभयसिंह महाराज आहेत, की त्यांना विनंती केली की सर ह्या मूर्ती चौकाची जी मूर्ती आहे तिचं एक शांत वत्सल रूपामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठापन या पंचपाळे हाऊसवरती मंदिर बांधून जर केली तर त्याचं पावित्र्य पण टिकेल, त्याचे जपणूक पण होईल आणि सगळ्या अनैतिक अवैध धंदे बंद होतील. ताबडतोब महाराजांनी परवानगी दिली. 2001 साली त्याला भूमिपूजन पण झालं, पण काही समाजकंटक लोकांनी स्टे आणला आणि बंद पाडलं. पण आमचे जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी धाडसाने निर्णय घेतला. आमच्याकडे आता असे काही कार्यकर्ते आहेत की त्याच्यामध्ये गवंडी काम करणारा आहे, लोहार काम करणारा आहे, त्यानंतर सेंटरिंगचं काम करणारा आहे, कुंभार आहे. तर ह्या सगळ्यांच्यामध्ये एका रात्रीत इथं जे दिसते बोर्ड, इथं आपण एक टपरी उभी केली, त्या टपरीमध्ये एक पीओपीची मूर्ती माझ्याच माध्यमातून होम यज्ञ करून त्याची प्राण प्रतिष्ठा केली आणि जवळपास 15-16 वर्षे ती मूर्तीची पूजा आपण करत होतो. काकड आरतीला सुद्धा सुरुवात करण्याचा निर्णय त्यांचाच आहे. म्हणजे 1987 साली काकड आरती त्यांनी मूर्ती चौकामध्ये सुरुवात केली, कोणी येत नव्हतं, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. आज तुम्ही जर बघाल तर काकड आरतीला जवळजवळ 15 ते 20 हजार लोक सकाळी असतात. हाही त्यांचा निर्णय यशस्वी झाला, हाही निर्णय यशस्वी झाला. आणि मग हे जे मंदिर आहे, मंदिर बांधण्याचा जो निर्णय घेतला
अनेक संकट आली, इतकी संकट आली की त्या संकटालाच भीती वाटू लागली आमच्या जिद्दीची, आमच्या महत्वाकांक्षी, आमच्या चिकाटीची. आमचे जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी सांगितले की इथं मंदिर उभं करायचं. अनेक लोकांचे विरोध झाले, हे झाले, परंतु त्याचबरोबरीनं अनेक लोकांचं सहकार्य पण मिळालं. म्हणजे आमचे श्रीधर कंगारकर जे आहेत प्रसिद्ध बिल्डर आहेत, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. म्हणजे सुरुवातीला 1 टन स्टील त्यांनी दिलं, विटांचा ट्रक दिला, रोख पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांनी मदत केली. किंवा दीपक पवार असतील, रजनीताई पवार यांनी तर आम्हाला 550 सिमेंटच्या पोत्यांचा ट्रकच आम्हाला दिला. अशा अनेकांच्या सहकार्यातून आणि धनंजय देशमुख यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं आज हे छानसं मंदिर जे प्राचीन काळात घेऊन जाणार आहे असं मंदिर उभं केलं. त्यांचं नेतृत्व हे अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्या नेतृत्वाखाली प्रत्येक निर्णय हा आतापर्यंत कधी अपयशी झाला नाही, यश मिळालं. मग ते अन्नकोट असू देत किंवा दरवर्षी आपण नवचंडी करतो, 1 वर्षी शतचंडी केलेला असू देत, किंवा रक्तदान शिबिर असू देत, किंवा दर दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन असू देत, किंवा अनेक व्रतवैकल्य असू देत, ते निर्णय घेतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय त्यांच्या नेतृत्व गुणांनी, त्यांच्या कौशल्यांनी आमच्याकडून तो निर्णय ते अंमलबजावणी करून वास्तवात आणतात. आणि तो प्रकल्प असेल, उपक्रम असेल, तो यशस्वी करून दाखवतात. त्यांच्याच वाढदिवसा दिवशी त्यांनी अनेक वर्ष 17 जूनला जे गरीब होतकरू शाळकरी मुलं आहेत की ज्यांची परिस्थिती अतिशय गरीब आहे, त्यांना साधी वही सुद्धा घेता येणं शक्य नाही, मग यांनी त्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना संपूर्ण शालेय शैक्षणिक साहित्य त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलं. जवळपास 4 ते 5 हजार मुलांना त्याचा लाभ घेता आला. तर अशा पद्धतीनं त्यांनी खूप छान निर्णय घेतले. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे उपक्रम आमचे यशस्वी होत आहेत. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ साताराचा मी अध्यक्ष किशोर डांगे. आज या ठिकाणी कॅन्सर डिटेक्शन व्हॅन जे रोटरीच्या माध्यमातून या सातारा जिल्ह्यासाठी पीडीजी स्वाती हेकर मॅडमनी या ठिकाणी या जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले. या साताऱ्यातला हा दुसरा कॅम्प आहे ज्या ठिकाणी कॅन्सर रिलेटेडल्या सर्व तपासण्या या ठिकाणी होतात या कॅम्पमध्ये. आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलाय ते पंचपाळी हाऊस दुर्गामाता मंदिर आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ सातारा यांच्या माध्यमातून आज हा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या कॅम्पच्या माध्यमातून भविष्यात जर एखाद्या महिलेला काही कर्करोग संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा काही आजार असतील तर त्याचा त्यांना फायदा होऊन त्या महिलेचं आयुष्य जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण भविष्यात चांगल्या प्रकारे तिचं आयुष्य जगू शकते. यासाठी आपण हा एक प्रिव्हेंटिव्ह चेकअप कॅम्प आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यामध्ये 4 प्रकारच्या चाचण्या आपण करतोय. एक म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर आहे, दुसरा स्तनाचा कॅन्सर आहे, त्यामध्ये दाताचा, आणि दुसरी गोष्ट कान नाक घसा, अशा 4 तपासण्या. सरासरी या तपासणीची कॉस्ट जर आपण आत्ताच्या बाजारभावानं बघितली तर 5,000च्या वर या तपासणीची किंमत जाते. आणि अशा या सुविधा आज पंचपाळी हाऊस यांच्या सहकार्याने आणि त्यांनी दिलेली रोटरी क्लबला जी संधी आहे त्यातून आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. तर मी पंचपाळी हाऊसचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.